माझा फोन फुटला. तो मैंने सब देखा हूँ, इसकी जिद, इसका पागलपन। आदिति जितनी झल्ली और जंगली लड़की है ना, उतनी खूबसूरत और भरोसेमंद दोस्त। हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसांनंतर आपण व्लॉग करतोय. मला माहिती आहे, पण ह्याच्या आधी पण मी ठरवलं व्लॉग करायचं, पण तुम्ही लोक बघतच नाही. मग मी व्लॉग करू का? बात तो सही आहे. पण ठीक आहे, मी आता ॲक्टिव्ह राहणार आहे यूट्यूबवरती. मी ठरवलं आहे. ॲड केली होती की मी आधी डे बिफोर यस्टरडे मी DIYला गेले होते आणि तिथे जाऊन मी सामान घेतलं आणि काल रात्री मी पॅकिंग केली. त्याच्यामध्ये मला व्लॉग करायला नाही जमला, कारण माझ्यासोबत एक घटना झाली. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. म्हणजे ती माझीच चूक होती. माझा फोन मी गाडीवर चालवत होते आणि माझ्या हातातून फोन पडला आणि त्याच्यावरनं दुसरी गाडी गेली आणि माझा फोन फुटला वरतून. फोन चालू होता पण त्याची स्क्रीन असते ती वरतून फुटली. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि ते मी खूप रडत वगैरे होते. ते खूपच वेगळं झालं होतं सगळं. पण ठीक आहे, फोन रिपेअर होऊन आला आहे आणि माझी चूक मला कळली की गाडीवरती फोन नाही चालवायचा. तुम्ही पण चालवू नका. तर ते सगळं आता विसरून जाऊ आपण आणि मी काळजी घेईल. मला कळली आहे माझी चूक आणि आता ह्याच्या पुढं मी लक्षात ठेवेल. तर माझं आता गिफ्ट पॅकिंग वगैरे झाले आणि टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की हा ब्लॉग कशाचा आहे. तर हा ब्लॉग असणार आहे माझ्या बेस्टीच्या बर्थडेचा. तर तिचा बड्डे आहे आज आणि काल आपण सगळं पॅकिंग केलं, तयारी केली आहे. त्यासाठी छोट्या छोट्या वस्तू आणल्यात मी. तुम्ही जसं ब्लॉगमध्ये क्लिपमध्ये बघितलंच असेल की काय काय. पटकन मी आता ब्रेकफास्ट करते आणि त्यानंतर ना आंघोळ करून आपण तिला भेटायला जाऊ. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, थोडं पण मिस करू नका, कारण मी तुमच्यासाठीच व्लॉग करते ना. का मग बघून जावा. बहुत तेज हो रहा है. हे गाईज, तर फायनली माझी आंघोळ झाली, सगळं आवरून झालं आणि खूप लेट झालं आहे. पटकन निघते. मला जाताना केक पिक करायचा आहे. केक घेऊन मला इथून तिच्या घरी जायचं आणि तिथून आम्ही बाहेर जाणार आहे. तर लवकर निघूयात. कसं वाटतंय? तू मला कधी असं आहे ना सरप्राईज कसं करायचं ते तुला एक्झॅक्टली माहिती आहे. काय बोलणार आता, लोक बघताय. थँक्यू. 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे सिम्मी, हॅपी डे टू यू.
फायनली घरी आलो आणि हाय सिम्मी आणि तिचा सिम्बा. इकडे बघ, ते बघ, ते दीदी व्हिडिओ काढते. ते बघ इकडे बघ. सिम्बा सोडते नाही धरायचं. पाडतो का ग कपडे? म्हणजे दास सिम्बा सिम्बा फाटे. सिम्बा सिम्बा नाही बघणार, सिम्बाला फाडायचंच असतं नुसतं. होता आम्ही येतो ना आता क्लिक झाला तर आम्ही इकडे ना फ्रूट ज्यूस प्यायला थांबलो होतो. मी क्लिप काढलीच तिथली. तर तिथे एक आजी आले होते आणि त्यांचे पाय दुखत होते आणि ते गाडीला सपोर्ट घेऊन थांबले होते आणि त्यांना म्हणते आजी सुट्टे नाहीयेत, ऑनलाईन वापरते मी. त्या आजी तिला 3 वेळा म्हणले अगं माझे गुडघे दुखतात ते म्हणून मी थांबले. नाही आजी मी ऑनलाईन वापरते सुट्टे. आणि ती बॅग वगैरे चेक करते. नाही आजी आजी मला बघून म्हणते मराठी नाही समजती. मराठी नाही समजत का तुम्हाला? का सिम्मी असं का केलं तू? तू गोष्ट ऐकू येत नव्हती तिचा आवाज, मला काहीच ऐकू येत नव्हतं. लिटरली ती काठी घेऊन अशी मला वाटलं हिला पैसे पाहिजे तर कुठून देऊ म्हणून मी बॅग बघत होते सुट्टी आहे का. अहो माझे गुडघे दुखतात म्हणून मी थांबले. मराठी नाही येत म्हणते तुला. मला अशी म्हणते मराठी नाही येत, तुम्हाला मराठी नसेल येत. ऐक चला मी निघाल आता घरी. सिम्मीचा बर्थडे झालाय. कसं वाटलं सिम्मी? खूप छान. मी एक्सेप्ट नव्हतं केलं की मॅडम मला खूप छान सरप्राइजेस देते आणि अशी देते जे मी विचारच नाही करू शकत. हो त्यासाठी थँक्यू सो मच राधिका. ठीक आहे चला मी निघते, मला पण लेट झालं. बाय बाय. हे गाईज तर फायनली मी आत्ता घरी आली. आता वाजलेत 7-8 आणि खूप जास्त दमले कारण माझ्या आणि सिम्मीच्या घरामध्ये भरपूर अंतर आहे. कारण ती प्रॉपर सिटीमध्ये राहते, मी कात्रज साईडला राहते. जे पुण्यात राहतात त्यांना डिस्टन्स कळायला असेल तर त्यामुळे खूप टायर्ड फील होतं. आता पटकन फ्रेश होऊन शांत टी वगैरे बघत बसेल मी. तर थँक्यू सो मच तुम्ही जर इथपर्यंत व्लॉग बघितला असेल. आणि सिम्मी वन्स अगेन हॅपी बर्थडे. आय होप तुला सेलिब्रेशन की गिफ्ट वगैरे सगळं आवडलं असेल. आणि जर तुम्ही माझा व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर ह्या हार्टची इमोजी कमेंटमध्ये नक्की टाका, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझा ब्लॉग इथपर्यंत पूर्ण बघितलाय. आणि लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल.